नमस्कार मंडळी, एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सो टायटलवरून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ पुन्हा एकदा एक ट्रॅव्हल व्लॉग असणार आहे. सो मी माझ्या ऑफिसच्या कलिगसोबत चालली आहे विहंग विहार रिसॉर्टला, जो की सफाळेला आहे. इथून पनवेलपासून खूप लांब आहे ॲक्च्युली. सो आता प्लॅन तर असा आहे की मी इथून डिरेक्टली वाया ट्रेन जाणार आहे ठाण्याला, आणि देन ठाण्याला आम्ही सगळे कलिग्स एकत्र येणार आहोत, सगळ्या मैत्रिणी, आणि मग तिथून आम्ही बाय रोड जाणार आहोत. सो आता माझी पूर्ण पॅकिंग वगैरे सुद्धा झाली आहे, तयारीसुद्धा झाली आहे. सो आता मी निघते पटपट, उशीर पण होते, ट्रेनचा ॲक्च्युली टाईम पण झाला आहे. ठाणे ट्रेन वया मानसरोवर, तर मी आता ट्रेन पकडते आणि ठाण्याला जाते, आणि मग तुम्ही बनत राहा या व्हिडिओमध्ये. आणि हां, तिथे रिसॉर्टमध्ये आम्ही काय मस्ती करतो आहे काय नाही, आणि रिसॉर्टची डिटेल्स पण मी देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. ॲक्च्युली थोडासा लिटिल एक्सपेन्सिव्ह आहे पर डे चार्जेसच्या नुसार, बट ठीक आहे, तो वर्थ इट आहे. त्याचे रिव्ह्यूज वगैरे पण आम्ही बघितले, एकदम फॅन्टॅस्टिक रिसॉर्ट आहे. सो तुम्हालासुद्धा ही व्हिडिओ नक्कीच आवडेल. सो मी आता रेडी झाले, हा माझा आउटफिट आहे, शूज घालायचे बाकी आहेत, आणि ट्रेनने जाते. सो हेअर टाय केलेत. सो भेटूया आता ट्रेनमध्ये. सो आता ठाण्यावरून फायनली आमच्या फ्रेंडने आम्हाला पिकअप केलंय, आणि आम्ही निघालोय टुवर्ड सफाळे. साधारण 2-2.5 तासांचा हा मस्त लॉंग ड्राईव्हचा रस्ता होता. आजूबाजूला हिरवळ, आणि गाडीमध्ये सुद्धा आम्ही एकदम छान एक धम्माल पार्टीवाले सॉन्ग लावले होते. बस आता तर काय विकेंडचा फीलच सुरू झाला होता. सो फायनली आम्ही आता रिसॉर्टला पोहोचलोय. सगळ्यात आधी आम्ही चेक इन करून घेतला, आणि त्यांनी हे आम्हाला कुपन्स दिले होते. त्याच्यावरती लाईक हे मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करेल. सो फ्रॉम एंट्री गेट टू जो रूम तुम्ही बुक केला आहे तिथपर्यंत हे व्हॅननी ते लोक ड्रॉप करतात. आम्ही जे राहतोय ना, ते फॅमिली रूम्स हे असे आहेत. सो त्यातलं आम्हाला तिकडचं कोणतं अलॉट झालं आहे. सो फायनली आम्ही पोहोचलो आहोत विहंग विहार रिसॉर्टला. आमचे चेकिंग पण झालं आहे, कीज पण आम्हाला मिळाले आहेत, आणि आमचे रूम्स आहेत, फॅमिली रूम्स आहेत. हे समोर आहे ग्लास रूम. सो ग्लास रूमच्या समोरच फॅमिली रूम्स आहेत, ते आम्हाला मिळाले आहेत. ॲक्च्युली हेच अवेलेबल होते, सो मला हेच मिळाले. सो क्विकमध्ये एक रूम टूर देऊया. चला या, एंट्री करूया. वेट, टिडिंग टिडिंग टिंग, तशीवाली एंट्री करूया. वेलकम. सो असे ॲक्च्युली एक पर रूम 4 पर्सन आहे, 2 बेड्स आहेत इथे, आणि हा असा आमचा एक लाईक रूम आहे. इकडचा प्लेस तुम्ही जस्ट इग्नोर करा, आत्ताच आलो आहे, जस्ट बॅग वगैरे असेल, सो हे जाऊ दे. सो हे बेड आहे, एक त्यांनी मिरर दिला आहे रेडी व्हायला, जो की खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि अजून एक प्लस पॉईंट आहे की आतमध्ये सुद्धा एक मिरर आहे. सो या, सो लाईक हे थोडं इथे ड्रेसिंगवालं एरिया आहे, आणि आतमध्ये वॉशरूम आहे. सो हे आहे छोटंसं असं फॅमिली रूम, जे विहंग विहार रिसॉर्टमध्ये मिळेल तुम्हाला. आणि आता इथून पुढे आमचा असा प्लॅन आहे की आता प्लॅन आहे, दाखवते की सो चेकिंगच्या वेळी त्यांनी आम्हाला हे पर पर्सन असे लाईक हे कुपन्स दिलेत. सो त्याच्यामध्ये डिनर, लंच, हाय टी, डिनर आणि ब्रेकफास्ट असा प्लॅन आहे. सो आता आम्ही लंचला जाणार आहोत. 1 ते 3 वाजेपर्यंतच लंच आहे. सो लंच केल्याच्या नंतर मग इथे खूप इंटरेस्टिंग सारख्या ॲक्टिव्हिटीज पण आहेत, लाईक बोटिंग करू शकतो, आणि टॉय ट्रेनसुद्धा आहे, जे की एकदम इथला मेन अट्रॅक्टिव्ह पॉईंट आहे. सो आम्ही आता ते सुद्धा करू, आणि तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बनत राहा. सो आता आम्ही फ्रेश पण झालेलो आहोत, आणि आता आम्ही चाललो लंच करायला. ये चलो. सो बनत राहा, व्हिडिओमध्ये दाखवतो आम्ही लंचमध्ये मेन्यू पण काय आहे. काय झालं? अच्छा, बसताय का? ओके ओके. सो लंचमध्ये येते होतं सलाड, कबाब, छास, पापड, लेमन कोरिएंडर सूप, रोटी, राईस, पनीर, आलू मूंग. व्हेजमध्ये पण भरपूर सारे ऑप्शन होते. डेझर्टमध्ये होतं बालुशाही आणि फ्रूट कस्टर्ड. नॉनव्हेजमध्ये चिकन करी, तंदुरी आणि मटण पांढरा रस्सा होता. सो माझी थाली काइंड ऑफ ही अशी दिसत होती. इथे हे विलाचं काम पण चालू आहे. क्या? सो आता आमचं लंच करून झालं आहे, आणि लंच झाल्याच्या नंतर एक थोडंसं राऊंड घेतो आहे की कसं आहे काय आहे रिसॉर्ट, थोडं बघूया. सो हा मागे दिसतोय, हा आहे ट्रायंगल रूम, आणि मस्तपैकी इथे ब्रिज आहे, आणि हे मध्ये एक लेन आहे. वो सुद्धा करून झाला आहे, आणि आलोय असं थोडंसं बघतोय आजूबाजूला काय आहे रिसॉर्टच्या.
आणि हेच आहे ते मागे बघताय तुम्ही, हेच आहे ते ट्रायंगल रूम, जिथे आम्हाला आज अवेलेबल नव्हतं, अदरवाईज आम्ही हेच बुक करणार होतो. आणि हेच आहे ते मेन अट्रॅक्टिव्ह ह्या रिसॉर्टचं. सो मागे तुम्ही बघू शकता ही अशी पाण्याची एक लेनसुद्धा आहे इथे. नंतर आम्ही इव्हनिंगला येऊ बोटिंग वगैरे पण करायला, मस्तपैकी छान असा राऊंड घेऊ बोटिंगचा. 3 to 6:30पर्यंत बोटिंग आहे इकडे. तेव्हा टॉय ट्रेन पण आहे, फिशिंग पण आहे, ते सुद्धा करू शकतो. सो आता मग रूममध्ये जस्ट थोडं चिल करू आणि नंतर मग 3च्या नंतर वगैरे येऊया आणि मग हे बोटिंग वगैरे करूया. सो इथे आहेत हे डक्स आणि बीच ॲक्सेससुद्धा हा डायरेक्टच आहे. सो इथे जाऊ शकता, बघू शकता तुम्ही इथे समोर बीचसुद्धा आहे. सो यांचं हे प्रायव्हेटच बीच आहे. सो पूल तर आता बंद आहे. पूलचा टायमिंग आहे 3 to 6 आणि सकाळी आहे 9 ते 1. सो आता भरपूरच ऊन आहे. सो आता तर पूलमध्ये आम्ही नाही जाऊ. इथे स्लाईडसुद्धा आहेत मस्तच. पूल पण अगदी छान आहे, मस्तपैकी अगदी मोठा आहे. स्लाईडसुद्धा आहेत आणि बघूया आता आज जमलं तर, नाहीतर उद्या सकाळी मॉर्निंगलाच आम्ही पूलमध्ये येऊ. हाँ 3 to 6:30 है आई थिंक. क्या है ये पूल का टाइमिंग? नहीं, कौन बोला पागल, पूल हमेशा के लिए नहीं है. पूलचा पण टायमिंग 1 मिनिट मी तुम्हाला दाखवलं होता पण मी विसरले ॲक्च्युली. सो पूलचा टायमिंग आहे 3 to 6. 3 to 6 टाईम आहे पूलचा. येस 3 to 6. सो आता परिक्रमा करून झाले रिसॉर्टची, म्हणजे ऑलमोस्ट जे जे पॉईंट्स होते ते आम्ही बघितलेत, जस्ट बघितलेत. आता रूममध्ये जातो आणि जस्ट फ्रेशनअप वगैरे होतो, थोडं रिलॅक्स होतो आणि मग येतो इव्हनिंगला. बघूया इव्हनिंगला काय करणार आहोत आपण. आता मोठ्याने बोल, आपल्याला आवाज नाही येणार, आपण माईक नाही लावला आहे. येस बीचवर जाणार आहोत आणि अगेन येस बोटिंगसुद्धा करणार आहोत. ओके सो आता आमचा प्लॅन डिसाईड झाला आहे की इव्हनिंगला आम्ही बोटिंग आणि टॉय ट्रेन करणार आहोत. आणि पूलचं अजून आमचं डिसाईड नाही झालं आहे. सो डिसाईड झाल्यावर ते सुद्धा सांगू आम्ही. ओके सो आता खूप सारे फोटो काढून झालेले आहेत आणि आम्ही निघालो आहे आता बोटिंग करायला. आणि जी ह्या व्लॉगची स्पेशल व्यक्ती आहे तिला तुम्ही भेटा, ही आहे सना. बघ असले भारी दिसे. सकाळी दिवसभरापासून ती व्लॉगमध्ये येत नव्हती कारण ती रेडीच झाली नव्हती, एकदम ट्रेनमधून वगैरे एकदम अवतारामध्ये होती. आता तिचा अवतार बघा, एकदम भारी, एकदम चुम्मेश्वर दिसे, एकदम टवका भाई. ऑफिसला पण ही अशीच येते एकदम इतका मेकअप करून. सो आता मी फर्स्ट करणार आहोत. काय करायचं, बोटिंग करायचं की टॉय ट्रेन? बोटिंग करते, चलो. सो फायनली बोटिंग करायला आलो आहोत आणि आम्ही ही व्हाईटवाली बोट चूज केलेत. आम्हाला ग्रीनवाली नको आहे कारण की आमच्या सगळ्यांच्या आउटफिटसोबत ही व्हाईटवाली जाते. खूप उशीर झाला, आम्ही हे बोटिंग फिगर आउट करतोय पण आमच्याने होतच नाही. लाईक एक तर पुढे जातो, मागे जातो, काही कळत नाही भाई, काय कळत नाही. हे सगळं एक तर आम्ही ह्या दिशेने तरी जातोय ना, तर ह्या दिशेने जातोय, काय आडवा बोटिंग करतोय. लाईक 1 मिनिट अगं, लाईक कॅनल आहे असं आणि असं आहे आणि आमची बोटिंग चालली हे असं. इथूस आणि इथूस राऊंड मध्ये बोटिंग चालली आणि कॅनल हे असं, काहीच कळत नाहीये बाई. हा थोडी टर्न होते, घे टर्न घे तिचा सावकाश मध्ये. हा बस परफेक्ट, गुड जॉब सना, गुड जॉब. घे टर्न घे. मला वाटतं पुन्हा एकदा आपण याला धडक मारणार आहोत, म्हणजे इतक्या वेळा ह्या पॅनलला इतक्या वेळ धडक मारली ना आणि खूप साऱ्या बोटीला सुद्धा धडक मारले भाई, डेंजरस. आता सरळ एकदम परफेक्ट जॉब जपले, आता एकदम जमतंय भाई. सो आता थांबून इथे जरा फोटोशूट करतोय कारण की ही बोट काय आमच्यानी हँडल होईना. आमच्यानीच काय कोणाने पण हँडल होत नाही. ते समोर पण मुली आहेत त्यांच्यानी पण होत नाहीये आणि आमचं तर भाई वांदेच आहे. सच में यार, ऊन पण इतका आहे ना की भाई हालत खराब झाली बोटिंग करून. आमचे हे जे राहिलेले जो सेकंड स्लॉट आहे आमचा, तो आता बोटिंग साठी चाललाय. व्हाईट वाली बोट घ्या, व्हाईट वाली एकदम जबरदस्त दिसते ती.
स्ट्रगल भाई, इतका स्ट्रगल बसायला की काय बोलायचं. बस बाई बस लवकर. चला गणपती बाप्पा मोरया भाई. बाय बाय. सो इथे टॉय ट्रेन पण आलेली आहे आणि आमचा हा सेकंड स्लॉट आमचा गेलाय बोटिंगला. त्यांचा आम्ही आता इथे वेट करत बसलोय म्हणजे उभे आहोत. हो 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 हो, प्रिन्सेसला खूपच गरम होते बाई, खूपच गरम होतं. आहे की नाही एकदम. आमच्या ग्रुपमधली तान्या मित्तल आहे बाई, तान्या मित्तल. त्याचे पाहुणे सुद्धा आलेले आहेत इकडे. ह्यांच्यासाठी आम्ही वेट करत होतो. खूप उशीर झाला इथे बाई, वेट करतोय. आता येते. सो आता फायनली आम्ही टॉय ट्रेन करणार आहोत इकडे. भारी वाटते, एकदम जबरदस्त, एकदम मस्तपैकी भाई. बीचचा पण व्ह्यू भेटतोय तुम्हाला. एकदम प्रायव्हेट बीच आहोत. ह्याच्यानंतर आम्ही बीचवर सुद्धा जाणार आहोत भाई. मस्तच. भाई हमारी ये तानिया मित्तल है भाई. इसको प्रिंसेस को धूप लग रही है भाई. इसको हम बचा रहे हैं भाई. ये टेंशन मत ले. छाव आ गया अभी, छाव आ गया. टेंशन मत ले अभी. मस्त भाई, खूपच छान, एकदम मस्त अमेजिंग प्लेस है. इतना सही, बस इतू से पैसे में इतना ही. स्टेशन आ गया है, स्टेशन आ गया भाई, स्टेशन आ गया है. हा मध्ये. आता आम्ही हे काहीतरी वियर्ड वाला फोटोशूट करतोय. बट ठीक आहे, चला लेट्स फिगर आउट. धीट, एकदम धीट पोरी आहेत एकदम. आम्ही बोलतोय इथून बाजूला बाई, इकडून समोरून ट्रेन येणार आहे भाई. आता ऍक्सिडेंट झाल्यावर बोलू नका. आली बाई, फायनली आली. आणि ह्या पोरी बाजूला झाल्यात. हा चला, चालू द्या फोटोशूट कंटिन्यू. जीवावर उदारून. हा हे बघा, तानिया मित्तल गाईड करते कसं काढायचे फोटो. अरे मैं बोल, अरे यार मेरा काम है बोलने का, ऐसा क्या कर रहे हो यार. फोटोशूट सुद्धा झालाय आमचा इकडे. बाकीच्या काही मैत्रिणी आहेत त्या फोटोशूट करत बसल्यात. आणि स्टील आम्ही आता चाललोय हाय टीला. सो आता हाय टीला बघूया काय आहे मेन्यू यांचा. आदिती से हाय. सो आता हायटीला जात होतो, पण त्याच्या आधी बघितले ते स्विमिंग पूल चालू झालं आहे. आणि मस्तपैकी एकदम रेन डान्स लावून, गाणी पण सॉन्ग एकदम भारी लावून. तो हायटीला आज आहे वडापाव आणि कॉफी आहे, चहा सुद्धा आहे. सो आता आमचे सगळे ॲक्टिव्हिटी करून झालेले आहेत आणि आम्ही सगळ्यांनी आता इकडे गोळा घेतला आहे. मस्तपैकी गोळा खात आम्ही चाललो त्या बीचला. त्यांचे इकडे प्रायव्हेट बीच सुद्धा आहे. मस्तपैकी इकडे छान झोपाळा सुद्धा आहे आणि हा बीच. सो इथे मस्तपैकी आम्ही बीचला आलो आहे आणि फोटोशूटसुद्धा चालू आहे. आणि मस्तपैकी असा हा सनसेट बघून आहे ना, मला आता दिवसभर नाही पण आता मला बरीचशी आठवण येते. लाईक सिरियसली हा सगळं एकदम मस्त, एकदम छान वाटतं एकदम बघायला. बट मी परेशला खूप जास्त मिस करते. माय गॉड. चा मौसम असताना आणि लाईक असं समोर व्ह्यू असताना कोण मिस नाही करणार यार, लाईक सिरियसली. बट ठीक आहे, आता काय लाईक ही ऑफिसची ट्रिप होती म्हणून इट्स ओके. नेक्स्ट टाइम मी आणि परेश नक्कीच येऊ इकडे. समोर सनसेट होत आहे.
सो आता बीचवरती आमचं फोटोशूट सुद्धा करून झाले, मस्त मस्त रील्स पण बनवलेत, पण माहीत नाही आता ते किती चांगले झालेत किती नाही. सकाळी एकदा पुन्हा रिटेक घेऊ, आम्ही कन्व्हिन्स केले अक्षाला. सो आता 8:30ला डीजे चालू होणार आहे. सो आता जातो आणि लवकर पटापट फ्रेश होऊन डीजे साठी रेडी होतो. सो डीजे इथे होणार आहे, मस्तपैकी सेटअप वगैरे पण झाला इकडे, लाईक डीजे अनुज. सो इथे पटापट लवकर फ्रेश होऊया आणि इथे डीजेला येऊया. नाचायचंय, डीजे चालवले डीजे, पण तरी ह्यांना फोटोशूट दिसते तर नुसते फोटोशूट यार. पुन्हा फोटोशूट चालू झाले. आलेला हो, डीजे पण संपलाय. लास्ट सॉन्ग पर्यंत आम्ही नाचलोय ना. तुम्ही आमच्या चेहऱ्यावर बघू शकता की आम्ही किती नाचलो एकदम. आता ॲक्च्युली खूप दमून गेलो, आता फक्त राहिलं डिनर. सो पटापट दाखवतो की डिनरच्या मेन्यूमध्ये काय आहे आणि मग भेटूया डिनरच्या मेन्यूसोबत. डिनरमध्ये पण खूप सारे ऑप्शन होते, सलाड, आलू तंदुरी, आलू टिक्की, चाट, पापड, पिंक पास, सॉस्ता, भाकरी, नान. व्हेजमध्ये पण बरेच ऑप्शन होते आणि चिकनमध्ये होतं सूप, बटर चिकन, तंदुरी, फिश करी आणि फिश फ्राय. हो, एकदम फेवरेट चीज आहे. अशी आहे माझी ही प्लेट आणि रात्री इथे झोपायच्या आधी आम्ही दमशराज खेळत होतो, त्यातलेच काही मुवमेंट्स आहेत. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे डे 2 आणि आम्ही रात्री डीजेमध्ये इतके नाचलो ना की आता चालताच येत नाही. लाईक असं ए सणा दाखव जरा कसं असं चालतंय. असं आता हे काम होईल आमच्याकडून, नॉर्मल चालताच येईना. इतके नाचलोय नाचून पायाचे एकदम वाट लागले. पण तरी पण आता सकाळी उठलोय, जरा फ्रेश वगैरे झालो. आता स्विमिंग पूलला पण जातो आणि सगळ्यात पहिला बीचला जातो. बीच तर काय आपलंच आहे इथे, काय टेन्शन नाही. आता बीचला जाऊन येतो, मग स्विमिंग पूलमध्ये. मस्तपैकी सकाळी बीचवर आलो, त्या खाटेवर बसूया आणि मस्त एन्जॉय करूया. खाटेवर बसलो होतो, बट इथे खूप ऊन येतोय आणि पाणी पण खूप एकदम आतमध्ये गेलंय. सो आता काही नाही, आता रिटर्न जातोय पुन्हा. भाई बसलो इकडे पण खूप ऊन येतोय. सो आता आम्ही सगळे रिटर्नच जातोय. रिटर्न म्हणजे आता स्विमिंग पूलमध्ये जाऊ. पूलचा शुभारंभ करायला आम्ही चालूय, जस्ट ओपन केलाय. गाईज स्पीकर पण आलेला आहे आता. भाई धमाकेदार, नुसतं पार्टी अँड पार्टी. चल मार, लवकर मार. मित्रांनो, आता आम्ही ही स्लाइड करायला चाललो आहोत. सो आता आम्ही निघतोय इथून. 9:15 पण झाले. भरपूर एन्जॉय केला भाई, या 2 स्लाइडवर इतका एन्जॉय केला ना, जबरदस्त. सो आम्ही आता झालोय फ्रेश, मस्त पूलमधून आलो आणि आता अंघोळ वगैरे पण झाले, फ्रेश पण झालोय. लाईक सणाला बघायला किती क्यूट दिसे, एकदम क्यूट. आता ब्रेकफास्टला झालं. ब्रेकफास्ट 10:30 पर्यंत आहे आणि आता झाले 10:17. लाईक 13 मिनिटच आहेत ब्रेकफास्टला. लाईक तुम्ही हे मुलींकडून हेच एक्सपेक्ट करू शकता, हो ना. चला आता ब्रेकफास्टचा मेन्यू बघूया. तसं मेन्यू तर चांगलं आहे असं ऐकलं आहे, बट स्टील आता दाखवतो तुम्हाला मेन्यू. सो आता ब्रेकफास्टमध्ये मी बनाना ब्रेड, बटर, मेदूवडा, ढोकळा आणि फ्रूट शिरा घेतला आहे. आणि मॅडम आता जस्ट ट्राय करून बघत आहेत की ह्यांना टेस्ट कशी वाटते आणि मग पुढचं घेणार आहे, हो ना.
सो फायनली आता ब्रेकफास्ट पण झाला आहे आणि भरपूर सारे फोटोशूट पण झालेले आहेत आणि आता आम्ही चेकआउट पण केलं आहे ॲक्च्युली. गप रे गप 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 गप. सो आता आमचं चेकआउट पण झालेलं. सो आता निघतच आहोत, पण त्याच्या आधी ह्या एका सुंदर विहंग विहार रिसॉर्टचा रिव्ह्यू तर बनतोच. ॲक्च्युली जेवण वगैरे पण एकदम फॅन्टास्टिक आहे. जेवणचे ॲक्च्युली शेफ पण अतुल कानडे म्हणून आहेत आणि इथले ओनर पण हेमंत ठाकूर असं आहे. सो काइंड ऑफ हे मराठी लोकांचीच प्रॉपर्टी आहे, त्यामुळे एकदम मस्त आणि सुंदर प्रकारे मेंटेन पण ह्या लोकांनी ठेवली आहे. एकदम छान वाईब पण मस्त आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत आणि ऑफिस कलिगसोबत जसं आम्ही आलो तसं तुम्ही येऊन इथे मस्तपैकी एन्जॉय करू शकता, कारण की इथे इंडोर ॲक्टिव्हिटीज एवढ्या आहेत ना की तुम्हाला वेळच नाही पुरणार. हो, तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला विहंग विहार रिसॉर्टचा? आमची ही जी केलेली मस्ती आहे ती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आणि भेटूया अशा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.